रविराज खूप दुःखी असतो. तो म्हणतो, काय गेल्या जन्मी पाप केलं होतं, नागराज सारखा भाऊ मिळाला मला. तेव्हा अर्जुनला प्रतापरावचा फोन येतो. ते म्हणतात, अरे अर्जुन, कुठे आहेत तुम्ही? अर्जुन म्हणतो, आम्ही सिनियरच्या घरी आहोत डॅड, मी घरी येऊन बोलतो तुमच्याशी, असं म्हणून फोन ठेवतो. ली म्हणते, रविराज काका, आज रात्री तुम्ही आमच्याच घरी राहायला या. तेव्हा सायली सगळ्यांना घेऊन घरी येते. इकडे प्रिया विचार करते की सायली आणि अर्जुन घरी आले आणि त्यांना कळले की सगळे नीट आहे, म्हणजे मी झोपायला मोकळी. त्याच वेळी अर्जुन सायली घरी पोहोचलेले असतात. पणा म्हणते, अरे प्रतिमा आणि भाऊजी, तुम्ही इथे या आतमध्ये. पूर्णाजी म्हणते, रविराज तुझा चेहरा का उतरलाय, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे 22 वर्षापूर्वीचा अपघातामागचा मास्टरमाइंड सापडलाय. प्रतापराव म्हणतो, कोण आहे तो? रविराज म्हणतो, नागराज किल्लेदार. रविराज म्हणतो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट दिवस आहे, माझा सख्खा भाऊ माझ्या कुटुंबावर उठला होता. अर्जुन म्हणतो, आता त्याला इन्स्पेक्टर सावंतने अरेस्ट केलं आहे. इकडे प्रिया विचार करते की आता हा नागराज जेलमध्ये काही बरळला की पोलीस माझ्यापर्यंत येणार. मी तन्वी नाही हे कळल्या क्षणी हे लोक मला घराबाहेर काढतील.